जगभरात गेल्या 3-4 वर्षात एआय डेटा सेंटर्स उभारण्याची आंधळी स्पर्धा सुरू होती. या डेटा सेंटर्सचे अनेक गंभीर दुष्परिणाम समोर आले आणि जगभरात त्याला विरोध व्हायला लागला. पण आपण आपल्या देशात डेटा सेंटरसाठी रेड कार्पेट अंथरतोय. डेटा सेंटर्सना विरोध का होतोय? जगाला नको आहेत असे डेटा सेंटर्स भारतात का उभारले जात आहेत? त्याचे काय परिणाम होतील हे समजून घेऊया या व्हिडिओमधून. हॅलो, मी मनसूर आणि तुम्ही बघताय युनिक फीचर्स पोर्टल. नोव्हेंबर 2022 मध्ये ChatGPTचं आगमन झालं आणि आपण सगळेच त्याचे फॅन झालो. ऑफिसचा मेल लिहिण्यापासून ते होमवर्क करण्यापर्यंत सगळं काही हे एआय अगदी सेकंदात करून देतं. आज जगात तब्बल 150 कोटी लोक एआय वापरत आहेत. पण हा जादूगार चालतो कशाच्या जोरावर? हे एआय मॉडेल सुरळीत चालू ठेवण्यासाठी, त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी काम करत असतात एआय डेटा सेंटर्स. एआयचा वापर वाढला आणि जगभरात अवाढव्य डेटा सेंटर्स उभारण्याची आंधळी स्पर्धा सुरू झाली. पण त्यासाठी आपण आत्तापासूनच निसर्गाची प्रचंड किंमत मोजतोय. डेटा सेंटर चालू ठेवण्यासाठी पाण्याचा प्रचंड प्रमाणात वापर केला जातोय. सध्या जगातील सर्व वॉटर बॉटल उद्योग एका वर्षात मिळून जितकं पाणी वापरतात तितकं पाणी हे डेटा सेंटर्स वर्षभरात पिऊन टाकतात. हे गंभीर दुष्परिणाम समोर आल्यानंतर जगभरात या डेटा सेंटर्सना विरोध व्हायला लागला. अमेरिका आणि युरोपमध्ये अनेक डेटा सेंटर्सचं बांधकाम पुढे ढकलण्यात आलं किंवा थांबवण्यात आलं. मात्र भारतात डेटा सेंटर्स धडाक्यात उभी राहतात. भारत जगातील 20% डेटा तयार करतो. मात्र भारताची डेटा साठवण्याची क्षमता जगाच्या 3% इतकीच आहे. भारतात आज 270 पेक्षा जास्त डेटा सेंटर्स आहेत. भारताने 2030 पर्यंत डेटा सेंटरची क्षमता 1.7 गिगावॅट वरून 8 गिगावॅट पर्यंत वाढवायचं उद्दिष्ट ठेवले. येत्या 4-5 वर्षात या क्षेत्रातील गुंतवणूक सुमारे 2000 कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे. डेटा सेंटर्सच्या विस्तारासाठी 2047 पर्यंत नव्या डेटा सेंटर्सवर 0% कर आकारला जाणार आहे. विदेशी कंपन्यांना पुढील 20 वर्षांपर्यंत कर सूट, जीएसटी क्रेडिट आणि पायाभूत सुविधा मिळणार आहेत. यामुळे या विदेशी कंपन्यांचा खर्च जवळजवळ 20 ते 30% कमी होणार आहे. मुकेश अंबानींच्या रिलायन्स समूहाकडून जामनगरमध्ये जगातील सर्वात मोठं डेटा सेंटर उभारलं जात आहे. अदानी समूहाने डेटा सेंटरसाठी आंध्र प्रदेश, गुजरात आणि तमिळनाडूमध्ये तब्बल $10 अब्ज ची गुंतवणूक केली आहे. हे विशाल डेटा सेंटर्स शेकडो एकर जमिनीवर पसरलेले असतात. तुमच्या आमच्यासारख्या एआय वापरणाऱ्याला पटपट माहिती देण्यासाठी डेटा सेंटरचे सर्व्हर्स आणि ग्राफिक प्रोसेसिंग युनिट्स म्हणजे जीपीयू 24 तास प्रचंड गतीने काम करत असतात. त्यामुळे हे सर्व्हर्स तापतात. सर्व्हरचं तापमान नियंत्रित ठेवलं नाही तर ते वितळण्याचा धोका असतो. हे सर्व्हर थंड ठेवण्यासाठी कूलिंग सिस्टीमची गरज असते. पण कूलिंग सिस्टीममध्ये एसी सिस्टीमपेक्षा पाण्याचा वापर करणं सोपं जातं. का? तर पाणी सहज उपलब्ध असतं आणि ते स्वस्त देखील पडतं. एखाद्या छोट्या 100 मेगावॅट क्षमतेच्या डेटा सेंटरला दररोज सुमारे 20 लाख लिटर पाण्याची आवश्यकता असते. आज भारतातील बहुतांश डेटा सेंटर्स नवी मुंबई, बेंगळुरू, दिल्ली एनसीआर, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता यांसारख्या शहरात उभी आहेत. ही शहरं आधीच उष्ण आणि दमट हवामानाच्या प्रदेशात येतात. इथे डेटा सेंटर चालवणं हीच एक मुळात आव्हानात्मक बाब आहे. त्यात ही महानगरं आधीच तीव्र पाणी टंचाईचा सामना करतात. ज्या देशात अजूनही लाखो नागरिक पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी संघर्ष करतात तिथे या डेटा सेंटरसाठी कोट्यावधी लिटर शुद्ध पाणी वापरलं जातं. ज्या भागात हे प्रकल्प उभे राहतात तिथली भूजल पातळी वेगाने खाली जात असल्याचं दिसून आलंय. 2030 पर्यंत भारतातील 40% शहरांमधील पिण्याचं पाणी पूर्णपणे संपण्याचा धोका आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यात या शहरातील स्थानिक नागरिकांना एआय निर्मित दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो. शिवाय या डेटा सेंटर्समधून मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर फेकली जाते. या प्रक्रियेतून एआय हीट आयलँड्स तयार होतात. डेटा सेंटर्सच्या आसपासच्या 8 ते 10 किलोमीटर परिसरातील तापमान 2 ते 9 अंश सेल्सिअस पर्यंत वाढल्याचं दिसून आलंय. ही डेटा सेंटर्स फक्त पाणीच नाही तर वीज देखील खातात. डेटा सेंटर्स सध्या जगातील एकूण विजेच्या सुमारे 2 ते 3% वीज फस्त करतात. हे प्रमाण लवकरच 4 ते 5% जाण्याचा अंदाज आहे. या सेंटर्सना 24 तास अखंडित वीज पुरवण्यासाठी पारंपरिक कोळसा आणि जीवाश्म इंधन मोठ्या प्रमाणात जाळलं जाते. भारतात जास्तीचा वीज वापर झाला की त्याचा थेट परिणाम देशाच्या पॉवर ग्रिडवर होतो. स्थानिक वापराची वीज डेटा सेंटर्सकडे वळवली गेली तर अचानक लोड शेडिंग आणि वीज कपातीची समस्या उद्भवू शकते. या सगळ्या बाबींमुळे जगभरात डेटा सेंटर्सना विरोध होतोय. आपला पाण्याचा आणि विजेचा हक्क हिरावून घेतला जातोय अशा अनेक देशांच्या स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. जगातील सर्वाधिक डेटा सेंटर्स आहेत अमेरिकेत. तिथे या प्रकल्पांविरुद्ध तीव्र निदर्शनं सुरू आहेत. युरोपातही लोकांनी या प्रकल्पांना विरोध केलेला आहे. अनेक टेक कंपन्यांनी त्यांचे नियोजित प्रकल्प रद्द केलेले आहेत किंवा लांबणीवर टाकले आहेत.
त्यामुळे पाश्चात्य देश स्वतःच्या देशातील पाणी आणि वीज वाचवण्यासाठी हे डेटा सेंटर्स भारतासारख्या विकसनशील देशात वळवत आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो. खरं तर आपल्या देशातील नैसर्गिक संसाधनं फुकट किंवा कमी पैशात वापरायला देऊन जगाला सुविधा देणं आपल्याला परवडणारं नाही. या डेटा सेंटर्समधून किती नोकऱ्या निर्माण होत आहेत आणि किती नागरिकांचं जगणं प्रभावित होतंय याची पडताळणी करणं गरजेचं आहे. पण त्याआधीच या उद्योगात मोठ्या प्रमाणात पैसा टाकला जातोय. मुळात डेटा सेंटर्स उभारणं आणि AI मॉडेल्स विकसित करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या बाबतीत आपण अजूनही अमेरिका आणि चीनच्या मागे आहोत. जगभरात वापरलं जातंय असं एकही AI मॉडेल आपण अजून विकसित करू शकलो नाही आहोत. संशोधन आणि विकासाकडे दुर्लक्ष करून फक्त सेवा क्षेत्रावर भर दिला तर भारत हे जगाचं AI डेटा डम्पिंग ग्राउंड बनून राहण्याची शक्यता आहे. भारतामध्ये डेटा सेंटर्स विरोधात काही पडसाद उमटू लागले. विजाग येथील अदानी आणि गुगल यांच्या संयुक्त AI डेटा सेंटर प्रकल्पाला स्थानिक जनतेनं आणि पर्यावरणवाद्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. या प्रकल्पाचं वास्तव मांडणारे व्हिडिओ समाज माध्यमांवर आले, पण काही काळाने ते हटवले गेले. डेटा सेंटर्सच्या कूलिंगसाठी शुद्ध पाण्याऐवजी पाण्याचा पुनर्वापर करणं शक्य आहे. तसंच या प्रकल्पांना 100% सौर, हायड्रो किंवा पवन ऊर्जेवर चालवता येईल का याचीही चाचपणी केली गेली पाहिजे, असं पर्यावरण तज्ज्ञांचं मत आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच AI डेटा सेंटर्स उभारणं योग्य ठरेल, पण सध्या तरी तसं होताना दिसत नाहीये. AI आपल्या बऱ्याच तांत्रिक गरजा पूर्ण करतंय, पण आपल्या भौतिक गरजांवर घाला तर घालत नाहीये ना, याकडे सतत लक्ष ठेवणं गरजेचं बनलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, भारतात या डेटा सेंटर्सची किती गरज आहे? आम्हाला कमेंट करून कळवा. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओ शेअर करा आणि नव्या अपडेट्ससाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.